नागपुरात खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यात सक्करदरा पोलिसांना मोठे यश आले आहे। अवघ्या 3 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात तब्बल 15 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या बंटी बबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोडप्याला पोलिसांनी अटक केली आहे। जीवे मारण्याच्या धमक्या देत लाखो रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप या आरोपींवर होत आहे। नेमका काय आहे हा धक्कादायक प्रकार, पाहूया या विशेष रिपोर्टमधून। नागपूर शहरात खंडणीखोरांच्या कारवायांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना सक्करदरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एका तक्रारदाराने आरोपीकडनं 3 लाख रुपये कर्ज घेतले होते। मात्र या कर्जाच्या बदल्यात आरोपींनी तक्रारदाराकडून वारंवार पैशांची मागणी सुरू केली आहे। आरोपींनी तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी देत दबाव टाकला आणि त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 15 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। खंडणीसाठी मानसिक आणि आर्थिक छळ सुरू असल्याने अखेर पीडित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली। तक्रारीची गंभीर दखल घेत सक्करदरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत। तपासादरम्यान आरोपींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आलेत आणि पुरावे गोळा करण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला अटक करून त्यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। या कारवाईमुळे नागपुरातील खंडणीखोरांना मोठा इशारा मिळाला असून अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे। ह्याच्यामध्ये फिर्यादी मोहित मिलिंद पारदे, वय वर्ष 24 वर्ष, हा राहणार आहे ज्ञानेश्वर नगर, मानेवाडा, रिंग रोड, नागपूर। याचा पहिल्यांदा यातील जे आरोपी आहेत कमलेश हानोते व त्याची जी साथीदार आहे अनिता भारद्वाज, या दोघांनी त्याच्याकडनं म्हणजे कमलेश हानोतेने त्याला 3 लाख रुपये काहीतरी व्याजाने दिलेले होते। त्या व्याजापोटी हा त्याला वेळेवर परत करू शकला नाही म्हणून चक्रवाढ व्याज लावून त्याच्याकडनं फोनपे व अशी रोख रक्कम अशी 15 लाख रुपये अशी काहीतरी खंडणी उकळली। त्याला दम देऊन वगैरे त्याला बाबा तू जर रक्कम दिली नाही तर तुझ्या घरच्यांना सांगतो किंवा जीवे मारण्या ठार मारण्याची धमकी वगैरे दिलेली आहे। अशा प्रकारे या फिर्यादीकडनं त्यांनी खंडणी स्वरूपात ऑनलाईन आणि रोख स्वरूपात 15 लाख रुपयाची 3 लाखाऐवजी 3 लाख जे रुपये दिले होते त्यांनी त्याऐवजी 15 लाख रुपये त्यांनी त्याच्याकडनं उकळलेले आहेत। त्यावरनं आपल्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक आहेत। गुन्ह्याचा तपास एपीआय प्रदीप फोळगे हे करीत आहेत आणि गुन्ह्याचा तपास सध्याला ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असल्याने गुन्ह्याचा तपास चालू आहे। पकडलेले जे आरोपी आहेत ह्याच्यामध्ये आरोपी एक आहे तो कमलेश गणपतराव हानोते, राहणार एपीएफ ऑफिसच्या पाठीमागे, आणि दुसरी जी आरोपी आहे ती अनिता पुरणलाल भारद्वाज, असे 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणि गुन्ह्यामध्ये जे पण आता समजा रिकव्हरी होईल ते आपल्याला नंतर तपासामध्ये निष्पन्न होईल। 3 लाखांच्या कर्जासाठी 15 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या या जोडप्याच्या अटकेमुळे नागपुरातील एका मोठ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करीत असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।